लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही लोकांना तसं दाखवता. एक काही लोक प्रत्येक वेळी स्वतःची चूक नसतानाही लगेच माफी मागतात. समोरच्याने काहीही बोललं तरी ते शांत राहतात आणि स्वतःलाच कमी समजतात. हळूहळू लोक त्यांना गृहीत धरायला लागतात कारण जगात जास्त नम्र राहणाऱ्या माणसांची अनेकदा किंमत केली जात नाही. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देणं बंद करा आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभा राहायला शिका. 2. काही लोक स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत फिरतात. कोणाशी भांडण झालं, घरात काय चाललंय, किती पैसा आहे, कोणत्या अडचणीत आहे, हे सतत लोकांसमोर मांडत राहतात. पण जगात सगळेच लोक तुमच्या भल्याचा विचार करणारे नसतात. काही लोक तुमच्या कमजोरीचाच फायदा घेतात. म्हणून स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी नेहमी मर्यादेतच ठेवायला हव्यात. 3. अनेक लोक सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचं मन मारत जगतात. प्रत्येकाच्या हो मध्ये हो मिळवतात, स्वतःच्या भावना दाबून टाकतात आणि फक्त लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहतात. पण अशा माणसाला लोक हळूहळू गृहीत धरायला लागतात कारण ज्याचं स्वतःचं मत नसतं त्याची किंमतही कमी होत जाते. आयुष्यात स्वतःच्या आनंदालाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. 4. काही लोक इतके जास्त शांत राहतात की समोरच्याला वाटायला लागतं की हा काहीच बोलणार नाही. मग लोक त्याच्यावर चुकीच्या गोष्टी लादायला सुरुवात करतात, अपमान करतात आणि त्याचा फायदा घेतात. प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजे समजूतदारपणा नसतो. काही वेळा स्वतःसाठी आवाज उठवणं खूप गरजेचं असतं कारण जास्त सहन करणाऱ्या माणसालाच लोक कमजोर समजतात. 5. काही लोक पैशाची किंमत समजून घेत नाहीत. आज पैसा आहे म्हणून उगाच दिखावा करतात, लोकांसमोर मोठेपणा दाखवतात आणि उधळपट्टी करत राहतात. पण वेळ कायम सारखी राहत नाही. उद्या गरजेच्या वेळी हाच पैसा नसला की लोकही साथ देत नाहीत. म्हणून पैशासोबत शहाणपणाने वागणं खूप महत्त्वाचं असतं कारण पैसा कमावणं कठीण असतं पण उधळणं खूप सोपं असतं. 6. अनेक लोक नाती टिकवण्यासाठी सतत लोकांच्या मागे धावत राहतात. समोरचा माणूस कितीही दुर्लक्ष करत असला तरी हे लोक त्यालाच वेळ देत राहतात. पण जबरदस्तीने टिकवलेली नाती फार काळ टिकत नाहीत. जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करत बसू नका कारण स्वतःचा स्वाभिमान गमावून मिळवलेली माणसं कधीच कायमची नसतात. 7. काही लोक स्वतःची सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहतात. दुसऱ्यांकडे काय आहे, ते किती पुढे गेले, लोक त्यांना किती मान देतात हेच पाहत राहतात. त्यामुळे हळूहळू त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होत जातो. प्रत्येक माणसात काहीतरी खास असतं, फक्त ते ओळखण्याची गरज असते. दुसऱ्यांसारखं बनण्यापेक्षा स्वतःचं वेगळेपण जपायला शिका. 8. अनेक लोक प्रत्येक गोष्टीला लगेच हो म्हणतात. स्वतःचं काम बाजूला ठेवून दुसऱ्यांची कामं करत राहतात. पण गरज संपली की तेच लोक ओळखही दाखवत नाही. प्रत्येक वेळी उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. म्हणून वेळ, भावना आणि मेहनत योग्य ठिकाणीच खर्च करायला हवी. नाही म्हणणं ही सुद्धा एक मोठी ताकद असते. 9. काही लोक स्वतःची स्वप्न लोकांच्या भीतीमुळे सोडून देतात. लोक काय म्हणतील या विचारातच पूर्ण आयुष्य निघून जातं. पण जगात प्रत्येक यशस्वी माणसावर सुरुवातीला लोक हसलेले असतात. जर तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत बसलात तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयासाठी सतत मेहनत करत राहा. 10. काही लोक प्रत्येक वेळी एका फोनवर धावत जातात. स्वतःचा वेळ, काम आणि आराम सोडून इतरांसाठी कायम उपलब्ध राहतात. पण हळूहळू लोक त्यांची किंमत करणं बंद करतात कारण जास्त सहज मिळणाऱ्या गोष्टींचं महत्त्व लोकांना कधीच वाटत नाही. म्हणून स्वतःच्या वेळेची आणि आयुष्याची किंमत स्वतःलाच ठरवावी लागते. 11. काही लोक स्वतःला खूप स्वस्त बनवून ठेवतात. समोरचा कितीही चुकीचं वागला तरी हे लोक पुन्हा त्याच्याशी बोलायला जातात, त्याच्यासाठी धावत राहतात. त्यामुळे लोकांना वाटतं की याला कितीही दुखावलं तरी हा आपल्याकडेच परत येणार. आयुष्यात स्वतःची किंमत स्वतःलाच जपावी लागते कारण स्वाभिमान गमावून टिकवलेली नाती शेवटी फक्त दुःख देऊन जातात. 12. काही लोक सतत दुसऱ्यांची मान्यता मिळवण्यात आयुष्य घालवतात. लोकांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला स्वीकारावं यासाठी ते स्वतःचं खरं व्यक्तिमत्व लपवतात. पण जगात प्रत्येकाला खुश करणं कधीच शक्य नसतं. लोकांचं मत वेळेनुसार बदलत राहतं. म्हणून दुसऱ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःचं मन शांत ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. 13. अनेक लोक गरज नसतानाही प्रत्येकासमोर स्वतःचं दुःख सांगत फिरतात. पण प्रत्येकाला तुमच्या भावना समजतीलच असं नसतं. काही लोक फक्त तुमची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जवळ येतात, नंतर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणून प्रत्येक वेदना सगळ्यांसमोर मांडण्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवणं गरजेचं असतं. 14. काही लोक स्वतःवर प्रेम करायलाच विसरून जातात. ते कायम दुसऱ्यांसाठी जगतात, दुसऱ्यांचा विचार करतात आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतात. पण जेव्हा त्यांनाच गरज असते तेव्हा फार कमी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून आयुष्यात स्वतःलाही वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे कारण स्वतः आनंदी असाल तरच दुसऱ्यांना आनंद देऊ शकता. 15. काही लोक प्रत्येक वेळी स्वतःला कमी दाखवतात. माझ्याकडून काही होणार नाही,
मी एवढा मोठा नाही असं बोलत राहतात. हळूहळू लोकही त्यांना तसंच समजू लागतात. आत्मविश्वास नसलेला माणूस स्वतःच्या संधी स्वतःच गमावतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण जग तुमच्याकडे तसंच पाहतं जसं तुम्ही स्वतःकडे पाहता. 16. अनेक लोक चुकीच्या माणसांना जास्त महत्त्व देतात. जे लोक त्यांची किंमत करत नाहीत त्यांच्यासाठीच हे लोक सतत झटत राहतात. पण जिथे प्रेम आणि आदर नाही तिथे स्वतःला सिद्ध करत बसण्यात काहीच अर्थ नाही. कारण खरी माणसं तुमच्यावर प्रेम करण्यासाठी कोणतंही कारण शोधत नाहीत आणि खोटी माणसं तुमच्यापासून दूर जाण्यासाठी हजार कारणं शोधतात. 17. काही लोक प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलत राहतात. एक दिवस मोठं काहीतरी करू असं म्हणत वेळ वाया घालवतात. पण वेळ कोणासाठीच थांबत नाही. हळूहळू संधी निघून जातात आणि फक्त पश्चाताप उरतो. म्हणून योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा आजपासूनच सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण यश मेहनतीने मिळतं, फक्त विचारांनी नाही. 18. काही लोक दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे स्वतःची किंमत विसरून जातात. कोणी काही वाईट बोललं की लगेच स्वतःलाच दोष द्यायला लागतात. पण प्रत्येकाचं मत खरं असतं असं नाही. जगात असेही लोक असतात ज्यांना तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर जास्त विश्वास ठेवायला हवा. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.